सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मँगो कुल्फी। मँगो कुल्फी बनवण्यासाठी मी हे 2 मँगो घेतले आहेत। अल्फान्सो मँगो आहे, तुम्ही कोणते पण मँगो घेऊ शकता। पण आंबा घेताना आंबा गोड आहे की नाही ते आधी चेक करा। गोड आंब्याची कुल्फी खूप छान होते। आणि मी मोठे पीस केले आहेत, आपण त्याला ब्लेंडच करायचे आहे म्हणून मी मोठे असे पीस केले आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे पीस पण करू शकता। तर ही कुल्फी इन्स्टंट आहे, झटपट बनणारी आहे, दुधाची पण गरज नाही, माव्याची पण गरज नाही आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे 2 चमचे मी मिल्क पावडर ॲड करते आहे। मोठे चमचे भरून मी मिल्क पावडर घेतली आहे, ती मी मिल्क पावडर ॲड करते आहे। आणि त्याचबरोबर मी आता ह्याच्यात ॲड करते आहे ही घराची मलाई, मी फ्रीजमधली आहे मलाई, ती मी हा 2 मोठे चमचे आहे, 2 मोठे चमचे मी भरून मलाई घेतली आहे। आपण जे दूध आणतो दुधाची साय निघते, म्हणजे दुधावरची जी मलाई निघते ना ती मलाई घेतली आहे मी। तुमच्याकडे जर मलाई अवेलेबल असेल आणि फ्रेश क्रीम असेल, मार्केटमध्ये जे क्रीम मिळतं फ्रेश क्रीम किंवा व्हिपिंग क्रीम मिळतं, ते व्हिपिंग क्रीम पण तुम्ही घेऊ शकता। नाही तर मार्केटमध्ये रेडीमेड क्रीम मी तर अमूलचं किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं व्हिपिंग फ्रेश क्रीम मिळतात, तुम्ही ते क्रीम यूज करू शकता। आता त्याचबरोबर ह्याच्यामध्ये गोडी आणण्यासाठी आणि एक छान असं क्रीमी कन्सिस्टन्सी देण्यासाठी मी हे ॲड करते आहे कंडेन्स मिल्क। माझ्याकडे कंडेन्स मिल्क होतं फ्रीजमध्ये, थोडंसं ठेवलं होतं मी, ते मी यूज करते आहे। तुम्ही जर कंडेन्स मिल्क नाही यूज केलं ना तरी पण चालेल, पण कंडेन्स मिल्क जर नाही यूज केलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला साखर तुम्ही यूज करा, का साखर आपल्याला कुल्फी गोड करायचे ना, म्हणून तुम्ही याच्यामध्ये साखर यूज करू शकता। मी कंडेन्स मिल्क यूज केलं आहे आणि मिल्क पावडर पण मी ॲड केली आहे, म्हणून मी साखर नाही यूज करत। आता आपण ह्या सर्व मिश्रणाला ब्लेंड करून घेऊया। ही झटपट बनणारी कुल्फी आहे, पण तुम्ही गॅसवर तासनतास उकळत बसायची काही गरज नाही आहे, माव्याची पण गरज नाही, दुधाची पण गरज नाही आहे। आणि ही कुल्फी खायला खूपच टेस्टी लागते, खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। आणि जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही शेअर, आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली ना तुम्ही शेअर पण करू शकता। तर आता मी हे मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेते आहे। हे बघा, मी हे असं स्मूथ असं ब्लेंड करून घेतलेलं आहे। हे बघा, छान असं स्मूथ ब्लेंड झालेलं आहे। आणि जर ब्लेंड करताना मध्ये जर मँगोचे छोटे पीसेस राहिले ना तरी चालेल, काही हरकत नाही, कारण कुल्फी खाताना ते पीसेस मध्ये दाताखाली आले तर त्याची टेस्ट खूप छान लागते। आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे हे बदाम आहे। बदामाला मी मिक्सरमधून थोडीशी भरड करून घेतली आहे, थोडेसे असे मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे। ह्याच्यातले मी जे मोठे पीस आहे ते थोडे ॲड करते आहे, बाकी आपण कुल्फी झाल्यावर त्याच्यावरती डेकोरेट करायला ठेवूया। आता मी मिक्सरमध्ये असं फिरून घेते चमच्याने। तुम्हाला जर दुसरं ड्रायफ्रूट ॲड करायचे असेल, जर याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करायची असेल तर ते पण तुम्ही वेलची पावडर ॲड करू शकता। जर काजू टाकायचे असेल तर तुम्ही काजू पण ॲड करू शकता। तुम्हाला जे ड्रायफ्रूट ॲड करायचे असेल ते तुम्ही ॲड करू शकता। आणि जर ड्रायफ्रूट ॲड नसेल करायचे असेल, तुम्हाला नुसती मँगो कुल्फी खायची असेल तर नाही ॲड केलं तरी चालेल। आता आपण छान असं फिरून घेतलं आहे चमच्यानेच। ह्याच्यामध्ये फक्त आपण मँगो, कंडेन्स मिल्क घेतलं आहे, घराची मलाई घेतली आहे आणि मिल्क पावडर। आणि त्या तिघांमधून जर तुम्हाला एखादं स्किप करायचं असेल, जर मिल्क पावडर स्किप करायची असेल किंवा कंडेन्स मिल्क स्किप करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता। आणि आता मार्केटमध्ये फ्रेश क्रीम रेडीमेड मिळतेच आहे, तुम्ही ती घेऊन तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। पण तुम्ही क्रीम नक्की ॲड करा, मलाई घरची मलाई ॲड करू करा किंवा क्रीम ॲड करा, व्हिपिंग क्रीम वगैरे। त्याच्याने काय होतं, त्याचे टेक्स्चर खूप छान येते बघा, असं स्मूथ आणि असं सिल्की टेक्स्चर येतं, त्याच्यामुळे ती कुल्फी खायला खूप छान लागते। आता आपण या कुल्फी मोल्डमध्ये आपण कुल्फी भरूया। माझ्याकडे असं प्लॅस्टिकचा कुल्फी मोल्ड आहे, खूप जुनं आहे। तुमच्याकडे जे ॲल्युमिनियमचं असेल ते ॲल्युमिनियमचं घेऊ शकता, नसेल तर आपल्याकडे जे प्लॅस्टिकचे कप मिळतात किंवा डिस्पोजेबल कप येतात त्याच्यात पण तुम्ही ॲड करू शकता। ह्याचं माझ्याकडे नाही आहे, एक हरवलं आहे।
तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यात आईस्क्रीमचं भांडं असेल तर तुम्ही आईस्क्रीम पण बनवू शकता. कुल्फीच्या ऐवजी मँगो आईस्क्रीम होऊन जाईल. पण कुल्फी कशी खायला छान वाटते मुलांना अशी, म्हणून मी असं कुल्फी बनवली आहे. हे बघा, आता आपले सगळे मोल्ड करून तयार झालेले कुल्फीचे आपण असं थोडंसं टॅप करूया, म्हणजे फ्लेवर सगळे सेट होतील. आता जे आपण हे बदामाचा पावडर केला आहे ते आपण थोडंसं वरती स्प्रिंकल करूया. तुम्हाला जर नसेल करायचं असेल, असं ठेवायचं असेल तरी चालेल. आपले सगळे कुल्फी तयार झाले वर ठेवून आता आपण हे कुल्फीचं झाकण लावून टाकूया. आता ह्याचं झाकण माझं हरवलं आहे, म्हणून मी काय करते, हे फॉईल पेपर असं चिपकून ठेवते. तर आता आपल्या सगळ्या कुल्फी तयार झालेल्या आहेत मोल्डमध्ये भरून. आता आपण या कुल्फी फ्रीझरमध्ये कमीत कमी 10 तास तरी ठेवूया, किंवा जर तुम्ही रात्री बनवत असाल तर ओव्हरनाईट ठेवा. सकाळी तुमची कुल्फी रेडी असेल. ओव्हरनाईट आपण कुल्फी ठेवूया, पण कमीत कमी 10 ते 12 तास आपण कुल्फी सेट करायला फ्रीझरमध्ये ठेवूया. तर आता मग आपली ही मस्तपैकी थंड थंड मँगो कुल्फी रेडी झाली आहे. हे मी ओव्हरनाईट ठेवली होती. कमीत कमी 10 तास तरी कुल्फी फ्रीझरमध्ये ठेवायची. तर आता ही आपली कुल्फी तयार झाली आहे. आपण आता कुल्फीला डिमोल्ड करूया. वाव, हे बघा आपली मस्त मँगोची थंड थंड कुल्फी तयार झाली आहे. माझा हे प्लॅस्टिकचा कुल्फी मोल्ड आहे, म्हणून इझिली कुल्फी बाहेर निघते आहे. जर तुमची कुल्फी जर बाहेर निघत नसेल तर थोड्या वेळ, जर तुमची कुल्फी बाहेर निघत नसेल तर 2 ते 3 सेकंद तुम्ही साध्या वॉटरमध्ये, साध्या पाण्यामध्ये कुल्फीचा मोल्ड ठेवा आणि कुल्फी तुम्ही डिमोल्ड करू शकता. ही आपली छान अशी मँगो कुल्फी, काही दूध न वापरता, न मावा वापरता आपली छान अशी मँगोची कुल्फी तयार झाली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, नक्की ट्राय करा. खूप छान लागते मँगो कुल्फी आणि खूप सोपी आहे, खूप इझी आहे, काहीही त्रास नाही. गॅस पण चालवायची गरज नाही आहे. आता हा मी बदामाचा चुरा घेते आहे, बदामाची पावडर, ती आपण ह्याच्यावरती थोडीशी डेकोरेट करूया. तुम्ही काजू, पिस्ता किंवा जर तुमच्याकडे केशर असेल, सॅफ्रॉन, ते पण तुम्ही कुल्फीमध्ये ॲड करू शकता आणि इथे डेकोरेट पण करू शकता. तर ही तुम्ही कुल्फी नक्की ट्राय करा आणि आवडली तर प्लीज सबस्क्राईब